महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही उमेदवारांनी पैशांचं वाटप केलं हे व्हिडिओ सध्या समोर आलेत, तर काही ठिकाणी राडा देखील झालाय। या घटना आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। डोंबिवलीची घटना आहे, जेव्हा डोंबिवलीमधल्या तुकाराम नगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा झाला। डोंबिवलीमधल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होतीये। पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांच्या समोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप इथल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी केला आणि याच कारणावरून जोरदार राडाही झाला। तर या प्रकरणी 5 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। डोंबिवलीमधली ही घडामोड आहे। दुसरी याच संदर्भातली बातमी बघूया। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिंदेच्या शिवसेनेनं देखील केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर हे बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटतायत असा व्हिडिओ अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी समोर आणलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्षपणे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत आणि त्यांनीच हा व्हिडिओ समोर आलाय। तिसरी बातमी बघूया। तिसरी घटना आहे वांद्र्यामधली। मुंबईतल्या वांद्रे प्रभाग क्रमांक 94 या ठिकाणी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते हे नागरिकांना पैसे वाटत असल्याचा आरोप आहे। पैसे वाटपाचा व्हिडिओ देखील सध्या समोर आलेला आहे। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या प्रकरणी जावेद शेख यांनी तक्रार दाखल केली आणि या तक्रारीच्या नंतर वांद्रे पूर्व इथल्या निर्मल नगर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे। चौथी घटना आहे जळगावमधली। जळगावमध्ये पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। प्रभाग क्रमांक 11 मधील अपक्ष उमेदवारानं जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली, कारवाईची मागणी केली। शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।